आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। दिनांक 17/6/2025 तात्यासाहेब गायकवाड यांचा सत्कार सोहळा संपन्न। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेकर खानापूर तालुक्याच्या वतीने आयोजित सत्कार सोहळा विटा येथील सौरभ हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। प्रसिद्ध उद्योजक तात्यासाहेब गायकवाड यांचा गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय दिगंबर कामत यांच्या हस्ते डॉक्टर ही पदवी मिळाल्याबद्दल या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बापू खरात, तालुका अध्यक्ष माननीय नवनीत लोंढे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की तात्यासाहेब गायकवाड समाजाभिमुख उद्योजकाचा आदर्श, गोरगरीब व कष्टकरी समाजासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या तात्यासाहेब गायकवाड यांनी केवळ गलाई व्यवसायात यश संपादन केले नाही, तर सामाजिक कार्यातही आपली विशेष ओळख निर्माण केली। गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेत आलो आहे। बापू खरात आणि नवनीत लोंढे यांच्यासारखे मार्गदर्शक असल्याने मला समाजासाठी अधिक योगदान देता आले। हे यश फक्त माझे नसून संपूर्ण गोरगरीब समाजाच्या आशीर्वादाने मिळालेले फळ आहे। प्रमुख मान्यवरांची उपस्थिती वकील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट तुषार लोंढे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, तालुका उपाध्यक्ष सुरेश कांबळे, युवा तालुका अध्यक्ष विवेक सावंत, दीपक सावंत, रवींद्र माने, खानापूर तालुका मुस्लिम आघाडीचे अध्यक्ष बसीरभाई मुजावर, मनोज बाबा यादव व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। पुढे गायकवाड म्हणाले, ही माझ्या निष्ठेची पावती आहे। मला नवनीत लोंढे आणि राजेंद्र बापू खरात यांच्यासारखे सहकारी मित्राच्या रूपात लाभले। स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नेकनोरे। 2013 पासून गोशाळापासून ते अगदी एखादी आमच्या गावामध्ये एखादी मुलगी जन्माला आली, तिचं त्या मुलीचं नोंद त्या ग्रामपंचायतमध्ये मुलगी जन्माला आल्याची नोंद लागली की त्या मुलीच्या नावावरती 5,000 रुपये टाकण्याचा जो उपक्रम आपण चालू केला, सुरुवात आपण केली। त्याच्यानंतर आज सरकारने बऱ्याचशा योजना आणल्या, बऱ्याचशा स्कीम काढल्या। त्याच्यामधून काय झालं की मुलीला कुठंतरी जन्म झाल्यानंतर ती मुलगी एक घरातली लक्ष्मी आहे, त्या रूपानं त्या घरात जर लक्ष्मी गेली तर त्या घरच्या लोकांच्या मनातल्या ज्या भावना येत्या की बाबा मुलगी जन्माला आली, आता काय करायचं, त्या थोड्याशा बदलायचा प्रयत्न आपण केला आणि तो आज सक्सेस होतोय। तो आज आपण बघतोय मुलीला त्या समाजामध्ये फार मोठ्या पद्धतीने किमतीनं मागवलं जातंय किंवा त्या आदर्शानं मुलीला आपल्याकडं म्हणजे येणारी घरी आज एखादी मुलगी गावात आपल्या जन्माला येते म्हणजे कोण, त्या गावची मुलगी आहे। ही गावची मुलगी दुसऱ्या कुठल्या तरी गावामध्ये दिलेली असते, ती ज्यावेळेस बाळंतपणाला येते त्यावेळेस आपल्या माहेरी येते आणि माहेरी आलेल्या त्या मुलीला जो सत्कार होतो, त्या मुलीच्या खात्यावरती 5,000 जातात, त्यावेळेस त्या प्रत्येक गावामध्ये ती मुलगी ज्या ज्या गावामध्ये दिली त्या गावामध्ये तो जर संदेश पोहोचला तर त्या गावामध्ये त्या गोष्टीचा बऱ्याचशा याच्यामध्ये फरक पडून त्या गावातल्या लोकांचे विचार बदलले जातात। त्या गावातल्या लोकांना त्या गोष्टीचं कुतूहल वाटतं की नाही बाबा इथं ती योजना चालू झाली ना, मग आपल्या इथं का होऊ नये। या माध्यमातून त्या लोकांच्या मध्ये थोडासा बदल होत गेला आणि माझ्यामध्ये असं एक हे आहे की मला समाजकार्याची फार आवड आहे। अगदी शिक्षणासाठी कुणाला गरज पडू द्या किंवा कुठल्याही क्षेत्रात असू द्या किंवा गोशाळेच्या माध्यमातून असू द्या, बऱ्याचशा माध्यमातून मी ह्या सगळ्या कामं करत राहिलो आणि आज मला जी डॉक्टरेट मिळाली त्याच्या अगोदर मला 2 वेळा महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाने समाजभूषण पुरस्कार दिलाय। एक 2014ला दिला, एक 2023ला दिला, त्याच्यानंतर 2024ला दिला, 2025ला तिसरा पुरस्कार मला सातारा आयकॉनिक म्हणून तिसरा पुरस्कार मला मिळाला आणि त्याच्यानंतर मला हा गोव्यामधून केनेडी युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट पदवी ही मला मिळाली। आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझं शिक्षण फार कमी आहे, पण हे शिक्षणाने सारं काही होतं असं नाही।
फक्त माणसाच्या मनामध्ये ध्येय आणि दिशा असली पाहिजे की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी झटलं पाहिजे आपण समाजासाठी. आज समाजातल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा आपल्याकडे बघून प्रेरणा मिळाली पाहिजे. नाही बाबा, आपण काहीतरी समाजासाठी केल्याशिवाय आपल्याला या गोष्टी मिळू शकत नाही. आणि आज खऱ्या अर्थानं मी भाग्यवान समजतो की या विटा नगरीमध्ये माझा सत्कार एवढ्या चांगल्या पद्धतीने आपण घेतला. आणि त्याच पद्धतीने आमचे जे मित्र आहेत राजेंद्र बापू खरात यांना कालच जे जिल्हा नियोजन समिती आहे त्या समितीचं सदस्यपद मिळालं. की ज्या व्यक्तीने अहोरात्र झटत गेली 35 ते 40 वर्ष समाजासाठी दिली, त्या व्यक्तीचा खऱ्या अर्थानं सत्कार आज होतोय. जी त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना जे डीपीडीसीचं सदस्यपद मिळालं त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.